नक्षलग्रस्त, आदिवासी, मागास, अविकसित आणि बरंच काही. गडचिरोली करता ही विशेषणं खूप झाली. आता गडचिरोलीत एक मोठा बदल होऊ घातलाय. लवकरच गडचिरोलीत रेल्वेची शिटी ऐकू येणार आहे आणि मग यातली निम्मी विशेषणं आपसूक गाळली जातील. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकताच नागपूरमध्ये वडसा ते गडचिरोली या नव्या रेल्वे मार्गाचं भूमिपूजन केलं. गडचिरोलीमध्ये लवकरच रेल्वेची अशी शिट्टी ऐकू येणार आहे. जिल्ह्यातलं एकमेव स्थानक अशी वडसा गावाची ओळख बदलणार आहे. वडसा गडचिरोली रेल्वे मार्गाची स्थानिकांची मागणी आता प्रत्यक्षात येणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतीच नागपुरात वडसा गडचिरोली या नव्या रेल्वे मार्गाचं भूमिपूजन केलं. उत्तम दर्जाची खनिज संपदा देशाच्या कामी येण्यासाठी हा लोहमार्ग वरदान ठरेल. एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, उत्साह निर्माण झालेला आहे. याचं कारण असं आहे की आता रेल्वे लाईनमुळे या ठिकाणी छोटे छोटे उद्योग कारखाने निर्माण होणार आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आहे. गडचिरोलीतून थेट प्रवासी आणि मालवाहतूक होणार असल्यानं याचा थेट फायदा या भागातील नागरिकांना होईल. भूमिपूजन झालं मात्र ही रेल्वे अधांतरितच राहू नये अशी भावना गडचिरोलीकर व्यक्त करतायत. की या जिल्ह्यामध्ये कुठलेही उद्योगधंदे नसल्यामुळे भरपूर प्रमाणात बेरोजगारी आहे. तसंच महिलांच्या सुद्धा हाताला काम नाही. महिला बचत गट असो, पुरुष बचत गट असो, तर यासाठी रेल्वेमुळे आज आम्हाला ट्रान्सपोर्टिंग उपलब्ध होईल आणि या रेल्वेमुळे या जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात उद्योग सुद्धा निर्माण होईल. त्यांनी ऑनलाईन उद्घाटन तर केलं, पण फक्त ऑनलाईनच आपली रेल्वे पाठवू नका असं मी त्यांना सांगू इच्छिते. आणि मला असं वाटतं की जेवढं लवकर काम चालू होईल रेल्वेचं तेवढं गडचिरोली वासियांसाठी तरी खूप सुखद बाब राहणार आहे. एकटा गडचिरोली जिल्ह्यातून वार्षिक वनाधारित उत्पादनं विदर्भाचा मोठा खजिना आहे. रेल्वेच्या माध्यमातून ह्याची होणारी उलाढाल महत्त्वाची असेल. यात तेंदू आणि बांबू यांचा मोठा सहभाग आहे. आगामी काळात जिल्ह्यातील सर्वाधिक मागास भाग असलेल्या दक्षिण गडचिरोलीतील सिरोंचापर्यंत रेल्वे विस्तार झाल्यास सुरजागड सारखा खनिज प्रकल्प थेट रेल्वे नकाशावर येऊ शकणार आहे. उत्तम दळणवळण विकासाची गुरुकिल्ली आहे. गडचिरोलीसाठी याची भक्कम आणि नवी सुरुवात झाली आहे. ती लवकरच प्रत्यक्षात येवो अशी नागरिकांची इच्छा आहे. आशिष आंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, गडचिरोली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.